कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे पूर्ण 1 लाख म्हणजे आता तुम्ही माझे रिपोर्ट्स दिले की तुमचा आणि माझा काहीच संबंध नाही। हो मॅडम, तुम्हाला कसं समजत नाहीये? तुम्ही म्हणता तसं नाही होत। कायद्याने हे असे खोटे रिपोर्ट देणं म्हणजे गुन्हा आहे, गुन्हा। ओके ठीक आहे, मी माझी ऑफर डबल करते। आता हे 1 लाख आणि काम झालं की अजून 1 लाख, मग तर काम होईल। निशी फोन का कट करती है माझा असे? काय झालं? इतका रेस्टलेस का होतोय तू? एनी प्रॉब्लेम? कोणाला एवढे कॉल करतोय सन? अगं मी निशीला कॉल करतोय पण ती उचलत नाहीये। ती अजून रागावली आहे का माझ्यावर? हो ऑब्व्हियसली। अगं निघताना तिला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं पण मी इतक्या घाईगडबडीत होतो की मला तिच्याशी बोलताच आलं नाही। आणि आता तिला कॉल करतोय तर ती माझा फोन उचलत नाही की लागत नाही, मला कळत नाही। मग काय करूयात? जाऊयात का परत? का मिस्टर काळे म्हणतात म्हणून 2 दिवसाचा सेमिनार अटेंड करून जायचं? नाही म्हणजे परत जायचं असेल तर मग त्यांना फ्लाईटचे तिकीट बुक करायला सांगते। आणि जर का सेमिनार अटेंड करायचं असेल तर त्यांनी आपल्याला लगेच व्हेन्यूला बोलवलंय। काय करायचं तू सांग? अगं निकी येस आपण करतोय सेमिनार अटेंड, फक्त इन्फॉर्म करायला तिला कॉल करतोय मी, पण ते आय डोंट नो काय होतं। अरे एवढंच ना, मग साहिल अंकल किंवा आंटीला कॉल कर। आणि पहिली गोष्ट म्हणजे निशीला आत्ता मनवत बसण्यापेक्षा परत जाताना तिच्यासाठी एक छान गिफ्ट घे। बघ तिच्या सगळ्या राग 1 मिनिटात जातो की नाही। दॅट्स अ गुड आयडिया। या थँक्यू। 1 मिनिट, एक्सक्यूज मी। नीरज का फोन है। हेलो पुत्र, कैसे हो? सब ठीक है ना? येस डॅड, ऑल गुड। डॅड केरलामध्ये ना 1-2 दिवसांचा सेमिनार होणार आहे आणि मिस्टर काळेंनी सजेस्ट केले की हा सेमिनार आपल्या बिझनेससाठी उपयोगी पडेल। सो मी आणि निकी हा सेमिनार अटेंड करायचा विचार करतोय, हे इन्फॉर्म करायला मी कॉल केला होता तुम्हाला। अरे ये तो बहुत बढ़िया, एक ही ट्रिप में दोनों काम हो जाएंगे। कर लो अटेंड तो। और 2 दिन की तो बात है, ऑफिस में कुछ मेजर काम होगा तो मैं चला जाऊंगा। तुम लोग दोनों सेमिनार अटेंड करके ही आना। येस डॅड। अरे वा रे वा, म्हणजे मला हवी तशी सिच्युएशन आपोआप समोर आली तर वा। डॅड बाय द वे निशी कशी आहे? हाँ निशी ठीक है। बात करनी है उससे? येस डॅड प्लीज। 1 मिनट। निशी नीरज, इट्स व्हेरी अर्जंट। मिस्टर काळेंचा कंटिन्युअसली फोन येतोय। वी हॅव टू लीव्ह, कम ऑन। अगं निशी करत नाही इतकी दादागिरी तू करतेस माझ्यावर, माहितीये तुला? इतका हक्क तर आहे ना माझा, प्लीज बस। हॅलो थांब 1 मिनट। डैड हेलो दीजिए, मैं बाद में बात करता हूँ। यस सर। हाँ हाँ ठीक है पुत्र। दोन दिवस येणार नाहीयेत सर, निदान हे सांगण्यासाठी तरी कॉल करा। इकडे माझं काय होतं ना मलाच माहिती। नमो नमो। कुठे गेली असेल ओवी? नाही मला तिला शोधायला जायला हवं। श्रीनू, हे बघ तू ओवीची काळजी करू नकोस। अरे दादा गेले तिला शोधायला, तू थांब, लग्नासाठी तयार राहा, मन लावून पूजा कर। हे बघ गुरुजी आता पुढचे विधी सुरू करतील, बाहेर लक्ष नको देऊस तू। हे बघ लग्न पुन्हा पुन्हा नाही होत श्रीनू। गुरुजी आपल्याला मुहूर्त थोडा लांबवता नाही येणार का? अरे असा बोलताना तुझी जीभ झडली कशी नाही रे श्रीनू? हा काय चालू आहे तुझा? भातुकलीचो खेळ वाटतो काय लग्न म्हणजे तुम्हा मुलांका? काय चालवला तू? आई अगं असं काय करतेस? ओवी घर सोडून गेली, दादा मामा तिला एकटाच शोधतोय। आम्ही जर सगळेच गेलो शोधायला तर ती लवकर सापडेल अगं। वाटलंच होतं मला, हा मजनू आता काही ना काहीतरी घोळ काढणार। ओवी मुद्दाम करते हे माहितीये मला, खूप चिवट आहे ती, जाता जाणार नाही माझ्या आयुष्यातून ती। आई मला जाऊ दे प्लीज। तू जा, ओवीला शोधून ये। अरे आपलं लग्न कधीही होईल,
ओवीला काही झालं तर तुझ्या मनाला ते लागून राहील. तू जा, तिला आता सगळ्यात जास्त तुझ्या आधाराची गरज आहे. जा. थँक्यू. अरे देवा, हा खरंच निघाला की काय? हा प्लीज कोणीतरी अडवा याला, नाही तर हा तिला परत घेऊन यायचा. श्रीनू, काही एक गरज नाही ती का शोधून जाऊची. हा, बाकीचे हात ना ते आणतील ना जाऊन ती का शोधून. आणि हा बघ, तसा पण ना तुझो आणि तिचो काही एक संबंध नाही. हा, ती पोरगी ना तुझी कोणच लागत नाही. आधी या ओढवून घेतलास ना ता आधी निस्तर. सगळ्यात महत्वाचा म्हणजे तुझ्या अंगात हळद लागलेली. हा, आता तू बाहेर जाऊ शकत नाहीस, कळला? चला लवकर, असा लग्नाचा मुहूर्त पुढे ढकलता येत नाही. कळला? चल चल चल. ओवी कुठे गेली असेल? बोला, काय होते तुम्हाला? हे घ्या, पूर्ण 50,000. काय आहे? ते ॲक्च्युली माझं तुमच्याकडे एक छोटंसं काम होतं. मला माझ्या नावाने खोटे प्रेग्नन्सी रिपोर्ट्स हवेत. हा त्याचा ॲडव्हान्स. काम झालं की तुम्हाला बाकीचे पैसेही मिळतील. अहो नाही मॅडम, तुम्ही चुकीच्या ठिकाणी आला आहात. मी एकदम प्रामाणिक डॉक्टर आहे हो. हे असे खोटे रिपोर्ट मी नाही देऊ शकत. आणि तुम्ही सुद्धा अशी लाच नका देऊ मला. आलं माझ्या लक्षात. हे पैसे कमी आहेत का? एक मिनिट. हे घ्या, हे पूर्ण 1 लाख. म्हणजे आता तुम्ही माझे रिपोर्ट्स दिले की तुमचा आणि माझा काहीच संबंध नाही. हो मॅडम, तुम्हाला कसं समजत नाही हे? तुम्ही म्हणता तसं नाही होत. कायद्याने हे असे खोटे रिपोर्ट देणं म्हणजे गुन्हा आहे, गुन्हा. ओके ठीक आहे, मी माझी ऑफर डबल करते. आत्ता हे 1 लाख आणि काम झालं की अजून 1 लाख. मग तर काम होईल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.